हाय हॅलो नमस्कार. कसेच सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल तुम्हाला की आजच्या व्हिडिओमध्ये काय येते. आणि भरपूर दिवसापासूनचा ना रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे खरं तर हा. आणि मी सुद्धा मागे एका व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ आपला क्वेश्चन आन्सरचा असेल, पण शक्य झालं नाही कारण आई गेली आणि त्याच्यानंतर मग घरातली कामं वगैरे थोडंसं रुटीन बसायला ना वेळ गेला बेबी सोबत. त्याच्यामुळे मग 4-5 दिवस तर गेलेच त्याच्यामध्ये. आणि आज थोडंसं बरं वाटतंय, म्हणजे तब्येतही ठीक आहे आणि त्याचबरोबर सगळी कामंही आवरलीत. म्हणून संध्याकाळच्या वेळी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला, कारण क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ आहे त्यामुळे मला एक फोन लागणार क्वेश्चन रीड करण्यासाठी. स्वतः हे पण ऑफिसमधून आले तर म्हटलं आपण चला आज हा व्हिडिओ बनवूयात. सो चला जास्त वेळ न घालवताना आपण स्टार्ट करू. तर आता मी एक एक क्वेश्चन पटपट रीड करते आणि त्याचा आन्सर करते, कारण भरपूर क्वेश्चन्स आहेत, जवळपास 64 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये काही रिपीटेड सुद्धा आहेत. जमलं तर सगळे मी ह्याच व्हिडिओमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करेल, नाहीतर मग आपण बघूयात सेकंड पार्ट सुद्धा त्याचा येईल. सो पटापट मी क्वेश्चन रीड करते. जो पहिला प्रश्न असा आहे की बेबीचं नेम काय ठेवलं? आराम करायला माहेरी जाणार आहेस की नाही? आई तर किती दिवस थांबेल तुझ्याकडे? तू जा तिकडे माहेरी 1 मंथ दाजी बनवून खातील, नाहीतर मेस लावायला सांग, परत नसतो आराम. हेच म्हणजे नंतर नंतर हेच आयुष्य. स्नेहांकितचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन नाही म्हणता येणार खरं तर, त्यांनी एक सजेशन दिले मला. तर हो, आता ना गावी जायचा प्लॅन आहे. तुम्हाला एक नेक्स्ट 2-3 ब्लॉग मध्ये तर तसं कळेलच मी कधी जाणार आहे काय ते. आणि खूप दिवसांपासून खूप जण म्हणत होते की तू माहेरी जा म्हणजे आराम होईल. सो मी पण फायनली ठरवलं, कारण आता 3-4 दिवसामध्ये कळलंय की रिअल स्ट्रगल काय असतं. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊयात आपण माहेरी. आणि मग सो फायनली 2-4 दिवसात मी जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अप्पू लोणकरचा की प्रेग्नन्सीमध्ये तू प्रोटीन पावडर घेत होतीस का? कोणत्या मंथ पासून सुरू केलं होतं? तर डॉक्टरने ना मला 4थ्या महिन्यापासून प्रोटीन पावडर दिलं होतं, पण मला काही ती इच्छा नाही होत दुधामध्ये पावडर घेण्याची. त्याच्यामुळे ना त्याचा अल्टरनेटिव्ह म्हणून मी ना बिस्किट आणले होते प्रोटीनचे. सो ते चांगले लागत होते आणि त्याच्यामुळे मी तेच घेत होते. पण ते सुद्धा ना असं खूप मी कंटिन्यू नाही केले. 1-2 त्याचे जे बॉक्सेस आहेत ना पॅकेट ते घेऊन आले. आणि आता मी प्रोटीन पावडर डिलिव्हरी नंतर आणले आणि आता घ्यायला स्टार्ट करते. सो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रतीक्षा हजारे यांचा. बेबी कितव्या वीक मध्ये डिलिव्हर झालं? तर बेबी माझं मी मागे पण सांगितलं आय थिंक मागच्या क्वेश्चन आन्सर ब्लॉग मध्ये की बेबी 38.7 वीक म्हणजे ऑलमोस्ट 39 वीक मध्ये डिलिव्हर झालं. शुभांगी भारती विचारतायत बाळासोबतचं रुटीन शेअर करा. हो, लवकरच त्याच्या रिलेटेड सुद्धा ब्लॉग येणार आहे. सो असंच तुम्ही कनेक्ट राहा. त्यानंतरचा प्रश्न आहे पूनम चौधरी यांचा. बेबीसाठी फॉर्म्युला मिल्क यूज करतेस का? तर नाही, अजूनपर्यंत मी बेबीसाठी फॉर्म्युला मिल्क नाही आणले. त्यानंतर प्रिया नाईक विचारताय बेबी मोमेंट कोणत्या साईडला होत्या? असं फिक्स असं काही नाही कोणत्या साईडला, पण सुरुवातीला ना मला असं जाणवलं की थोडंसं मध्ये बेबी मोमेंट होत आहेत. त्यानंतर जास्त म्हणजे मी ज्या साईडला झोपेल ना, असं डाव्या कुशीवर झोपले तर त्या साईडला, उजव्या कुशीवर झोपले तर त्या साईडला असं बेबी मोमेंट जाणवायच्या. पण असं फिक्स नव्हतं काय की ह्याच साईडला जाणवत आहेत असं. प्रिया पवार विचारतायत आफ्टर डिलिव्हरी स्ट्रेच मार्क आणि वेट गेन झालं आहे का? मी ना स्ट्रेच मार्क साठी ऑलरेडी तुम्हाला एक होम रेमेडी सांगितली होती आणि त्याच्यामुळे ना मला एकही स्ट्रेच मार्क नाहीये आणि त्यामुळे आता काही करण्याची गरज नाही पडत खरं तर. आणि बाकी वेट गेन नाही झाले, तुम्हाला दिसतच आहे ते वेट गेन माझं नाही झालंय. आणि स्ट्रेच मार्क साठी मी काय रेमेडी केली होती त्याची सुद्धा इथे लिंक देतीये, सो तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ज्ञानेश्वरी विचारताय की बेबीला कोणत्या हॉस्पिटलला घेऊन जाते चेकअपसाठी? सो मी खूप सारे शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवले आणि खूप जणांना माहिती आहे जे मला खूप अगोदरपासून फॉलो करतात त्यांना. मी अंकुर हॉस्पिटलमध्ये बेबीला घेऊन जाते, म्हणजे जिथे माझी डिलिव्हरी झाली ना, जिथे माझी डिलिव्हरी झाली ना तर तिथेच एक पेडियाट्रिशियन पण आहे, तर त्यांना मी दाखवते बेबीला. त्यानंतर श्रुती पाटील विचारताय की बेबीला कॉटन पॅन्टीज वापरता की डायपर? तर तिला मी सध्या डायपर वापरते आणि आपले जे घरी लंगोट असतात ना बनवलेले सुती ह्याचे कपड्यांचे वगैरे, तर ते यूज करते जेव्हा मी तिच्या जवळ असेल किंवा मग ती नाही का जागी असेल तेव्हा. आणि जेव्हा तिला झोपायचं असेल ना तेव्हा बऱ्याच वेळेला मी डायपर यूज करते. आणि रात्री कसं रुटीन आहे बेबीचं? ती झोपते की जागवते? आणि मोर दॅन 2 आवर्स नंतर तुम्ही स्वतः उठून बेबीला फीड करता की जेव्हा उठेल तेव्हा फीड करता? तर रात्रीचं रुटीन असं प्रत्येक 7 दिवसाला चेंज होतंय असं जाणवते मला. तिनं ना सुरुवातीला काय केलं, ती रात्री जागायची आणि दिवसा खूप झोपायची. त्याच्यानंतर मग काही वेळेला रात्री थोडीशी झोप तिची वाढली जास्त आणि दिवसाची ना कमी झाली, किंवा मग असं थोडं थोडं चेंज होत राहतं. आणि आता सध्याचं तिचं असं 2 महिन्यानंतरचं रुटीन असं चालू आहे
की ती दिवसा खूप कमी झोपते आणि मग संध्याकाळी एक 7-8च्या दरम्यान झोपते आणि त्यानंतर मग ती छान म्हणजे तिची छान झोप होते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. आणि फिडिंगचं म्हणाल तर सुरुवातीचे 15 दिवस मी तिला 2-2 तासांनी उठून फीड केले. मग ती जर उठली तर ठीक आहे, नाहीतर मग मी स्वतः उठवलं आणि फीड केलं. आणि सध्याचं असं रुटीन आहे की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त 4 तासांपर्यंत थांबू शकता. सो त्याच्यामध्ये ती कधी ना कधी उठते, सो तसं मी तिला फीड करते. त्यानंतर कीर्ती भूमकर विचारतायत की प्रेग्नन्सी सिम्पटम्स सांग ना, काय काय झाले. मला असे सिम्पटम्स तसे तर काही नव्हते, जसं प्रेग्नेन्सी नंतर असतात बऱ्याच जणांना की लगेच वॉमिटिंग होतात किंवा मळमळ वगैरे असं काही. मला फक्त पिरियड लेट झाले होते, सो आम्ही टेस्ट केलं आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह आलं होतं. आणि त्याच्यानंतर मग 8 डेज नंतर जे काही प्रेग्नेन्सीचे सिम्पटम्स होतात आम्ही टेस्ट केल्याच्या नंतर तर ते स्टार्ट झाले होते, जसं की वॉमिटिंग असेल, मळमळ असेल किंवा विकनेस असेल, अशा गोष्टी. त्यानंतर कीर्ती जाधव विचारतायत फक्त बेबीचा फेस बघायचा, कधी दाखवणार आहे आणि ती कुणासारखी दिसते. कुणासारखी दिसते म्हणाल तर चेंजेस होत राहतात खरं तर, पण सगळेजण असं बोलतात की ती अभिजित सारखी दिसते. आणि बाकी कधी दाखवणार आहे फेस, तर जेव्हा तिचं नेम सेरेमनी असेल तर म्हणजे बारसं असेल तर त्याच्या पहिले मी नक्कीच फेस दाखवेल. तर बारशाचं आमचं काही अजून फिक्स नाहीये, त्यामुळे मग मी एक्झॅक्ट सांगू नाही शकते, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला नक्की फेस रिव्हील करेल. पुष्पा घुगे, डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या ऑल टॅबलेट्स आणि प्रोटीन पावडर तू घेत होतीस का? तर हो, जसं आता प्रोटीन पावडरचं तर मी तुम्हाला सांगितलंच, ते काय मी म्हणजे प्रोटीन पावडर तसं नाहीच घेतलं. ते बिस्किट होते प्रोटीनचे, ते मी 1-2 पॅकेट घेतले, खूप नाही. पण टॅबलेट्स मी सगळ्या घेतल्या होत्या, म्हणजे कॅल्शियम आयर्नच्या ज्या असतील ना, मला तेवढंच टॅबलेट्स होत्या 2, त्यामुळे मी त्या रेग्युलर घेतल्या होत्या. त्यानंतर डांगोरे यांचा प्रश्न आहे ब्रेस्ट फिडिंग बद्दल काही माहिती सांग. आता ऍक्च्युली ना माहिती काय सांगावी हे मला कळत नाही एक्झॅक्टली, पण ब्रेस्ट फिडिंग हे खरं तर सगळ्यात बेस्ट आहे. आणि डॉक्टरांनी तर आम्हाला असं सांगितलं की 6 महिन्यापर्यंत तरी तुम्ही तेच कंटिन्यू करा, तुम्ही बाकी काही खायला देऊ नका, जसं की आपण घुटी वगैरे पाजतो ना बेबीला तसं. सो आम्ही आत्ता सध्या डॉक्टर जसं सांगतात तसं करतोय. तुमचे डॉक्टर जसं सांगतील ना तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर सुरभी विचारतायत नॉर्मल की सी सेक्शन, पेन किती डेज राहिलं. माझं सी सेक्शन झालंय आणि पेन आत्ता सुद्धा आहे, पण खूप जे पेन असतं ना की आपण रेस्ट करत असलो तरी पण पेन होतं, तर ते जास्तीत जास्त 8 डेज पर्यंत वगैरे होतं, 8 to 15 डेज. आणि आत्ता कसं आहे, आत्ता आपण जास्त हालचाल केली काय तर ते पेन ते तसं जाणवतं, असं बाकी जास्त म्हणजे खूप आराम वगैरे केला तर तसं पेन जाणवत नाहीये. आरू विचारताय बेबी डायपर यूज करते का डेली? हो, डेली यूज करते. पहिली ना 1.25 महिना जवळपास ती शी खूप करायची, म्हणजे दिवसातून 5-6 वेळा तरी तिची शी व्हायची, त्यामुळे मी तिला कंटिन्यू डायपर यूज केलेले आहेत. आणि आत्ता डेली 1 वेळेला वगैरे शी करते ती, त्याच्यामुळे ना आत्ता डायपर थोडंसं कमी केले. जेव्हा ती झोपते तेव्हा मी डायपर यूज करते, अदरवाईज आपले जे काही लंगोट असतात ते वापरते. वियांश विचारताय बेबीसाठी फॉर्म्युला मिल्क यूज करते का आणि बेबीसाठी कुठले प्रोडक्ट यूज करते? मी या प्रश्नाचं उत्तर ना मागच्या व्लॉगमध्येच दिले आणि आत्ता पण हा रिपीट झालाय प्रश्न. त्यानंतर डांगोरे विचारतायत बेबी मुवमेंट कोणत्या साईडला होत्या, हे पण झालंय. दिव्या पांडे तुझी प्लासेंटा पोझिशन काय होती आणि बेबी हार्ट रेट काय होता आणि बेबी मुवमेंट कोणत्या साईडला फील व्हायच्या? प्लासेंटा पोझिशन जी आहे तर ती माझी पोस्टेरियर होती, पोस्टेरियर हाय. आणि बेबीचा हार्ट रेट चेंज होत राहतो, असं काही तर फिक्स नाही राहत. 130च्या पुढे 140, 150 असं मध्ये म्हणजे चेंज होत राहतो सारखं, असं काही नाही की फिक्स राहील. आणि बेबी मोमेंट बद्दल जर म्हणाल तर त्या सुद्धा असं काही फिक्स नव्हत्या, चेंज होत राहत होतं. तर अनुराधा विचारतायत तू बेबीला दिवसातून कितीदा फीड करते आणि किती वेळ करते, मीन्स 1 टाइम 20 मिनिट की जास्त? तर फिक्स तर असं सांगता नाही येणार टायमिंग, पण मी ऑन डिमांड करते, जशी तिला गरज वाटते तशी, आणि टायमिंग सुद्धा सेम तसंच असतं. रुपाली राऊत तुझं ज्वेलरी कलेक्शनवर व्हिडिओ बनव, तुझं एज्युकेशन काय झालं, नक्की रिप्लाय दे. ज्वेलरी कलेक्शनवर मी एकदा बनवलेला आहे व्हिडिओ, तुम्ही मागचे जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला दिसेल. आणि एज्युकेशन माझं BSc PGDMLT झाले. सायली विचारताय बाळाला फॉर्म्युला मिल्क यूज करतेस का? हा खूपदा रिपीटेड क्वेश्चन आहे. वॅक्सिनेशन डिटेल्स पण सांग, तुझ्या डॉक्टरांनी पण बाळाला पाळणा किंवा झोळी यूज करायला नाही सांगितले का? नाही, असं काहीच सांगितलेलं नाहीये. आणि वॅक्सिनेशन डिटेल्सचं म्हणाल तर आता फाईल दिलेली असते हॉस्पिटलमधून,
तर मग त्याच्यामध्ये दिलेले असतात की कधी कधी वॅक्सिन्स द्यायचे काय, तर त्यानुसार आम्ही ते फॉलो करतो. आणि झोळीत वॅक्सिन दिल्यानंतर पण बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या मला की झोळीमध्ये झोपू नको, पण खरं तर ती झोळीमध्ये खूप कम्फर्टेबल होती आणि बाहेर ठेवलं ना मग ती हलायची आणि मग तिला त्रास व्हायचा, त्याच्यामुळे मी तिला झोळीत झोपवायचे. आणि असं आम्ही विचारलं नाही डॉक्टरांना की झोळीत झोपवायला पाहिजे की नाही पाहिजे, पण तिला कम्फर्टेबल होतं त्याच्यामुळे आम्ही झोळीमध्ये झोपवायचो तिला. प्रणाली म्हणताय बेबीचे केस खूप छान आहेत दी. हो, थँक्यू. नान्सी मोरे विचारताय बेबीसाठी फॉर्म्युला की ब्रेस्ट फिडिंग करता तुम्ही, प्लीज रिप्लाय. सध्या तरी ना ब्रेस्ट फिडिंगवरच आहे बेबी, फॉर्म्युला मिल्क अजून मी यूज केलेलं नाही. प्रतिभा विचारतायत की बेबी नाईटला झोपतं का? माझं बेबी नाही झोपत. आता प्रत्येकाच्या बेबीचं वेगळं वेगळं असतं. खरं तर ना हिचं सुद्धा प्रत्येक 7 days म्हणू शकतो की चेंज होत गेलंय. सुरुवातीचा 1.25 महिना ती एकदम म्हणजे दिवसा छान झोपायची आणि रात्री थोडंसं तिने त्रास दिलेला आहे, म्हणजे ती अजिबातच नाही झोपलेली. किंवा त्याच्यानंतर सुद्धा ती खूप लेट न झोपायची, म्हणजे 1 वाजता 2 वाजता असं व्हायचं. पण आत्ता ना तिचं असं होतंय की ती संध्याकाळी खूप छान झोपते, म्हणजे 1.25 महिन्याच्या नंतर असं जाणवलंय मला. सो प्रत्येक बेबींचं वेगळं वेगळं असू शकतं. अनुष्का विचारता बेबीचा फेस कधी रिव्हील करणार? हे मी आत्ताच सांगितलं. हर्षदा, तुझ्या हॉस्पिटलमध्ये जात होतीस, त्यांचे डिटेल्स अँड फीडबॅक सांग ताई प्लीज, किती खर्च येतो अँड ऑल. मी पुण्याची आहे, सो अप्रिशिएट युअर सपोर्ट. अगोदरचं जे माझं हे आहे ना क्वेश्चन अँड आन्सरचं ब्लॉग, त्याच्यामध्ये मी खर्च किती झालाय किंवा कसं वाटलं मला त्यांची सोय, सगळ्या गोष्टी सांगितल्यात. सो मी इथे लिंक देते त्याची, तुम्ही तिथे टॅप करून बघू शकता. दीक्षा विचारतायत की ताई तुझं बेबी आधीपासून रात्री रडते की आत्ता रडते? कारण मला पण 22 जानेला बेबी बॉय झाला आहे, तो रात्री मस्त झोपतो म्हणून विचारते. ती आधीपासूनच रडते, म्हणजे रडते असं नाही, पण तिला पहिल्या दिवशीपासून असं होतं की तुम्ही मला मांडीवर घेऊन बसा. मग मांडीवर घेतलं ना ती एकदम शांत झोपायची. त्याच्यानंतर मग कंटिन्यू मांडीवर घेणं तर काही शक्य नाही, त्याच्यामुळे मग ती थोडी थोडी रडायची. पण आत्ता तिचं रडणं बऱ्यापैकी कमी झालंय. सो जसं मगाशी म्हटलं मी, प्रत्येक बेबीचं प्रत्येक म्हणजे दिवसानुसार चेंजेस होत राहतात. सो असं फिक्स असं काहीच नाही आहे. कोमल विचारताय बाळासोबतचं डेली रुटीन शेअर करा. हो नक्की, लवकरच व्लॉग येईल त्याच्यावरती. श्रद्धा विचारताय की बेबीचं नाव काय ठेवलं? अजूनपर्यंत बेबीचं नाव नाही ठेवलं. जेव्हा बारसं असेल ना तर तो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेलच. सोनल विचारतायत की तू डिलिव्हरी नंतर मसाज केलंस का? तर नाही. तर अप्पू म्हणतीये तुझी मी खूप जुनी सबस्क्रायबर असल्यामुळे मला सगळ्याच गोष्टी ऑलमोस्ट माहिती आहेत आणि त्यामुळे काहीच विचारायची गरज नाही. तर पहिलं तर थँक्यू सो मच. आणि खूप साऱ्या व्हिडिओवरती तुझ्या कमेंट्स असतात, त्यामुळे मी सुद्धा तुला चांगल्या प्रकारे ओळखतीये. आरती कुठे विचारतायत बेबीला कोणत्या हॉस्पिटलला नेते? आईसोबत तू पण जा भक्ती आरामसाठी माहेरी, कारण तुझं C-section झालंय, तुला अजून आरामाची जास्त गरज आहे. बेबीला ना मी अंकुर हॉस्पिटलमध्ये नेते आणि तुमचं सगळ्यांचंच, खरं तर तुम्ही सगळेच एवढी केअर करताना सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की तू आराम कर. सो आता लवकरच मी जाणार आहे माहेरी, तुम्हाला पुढच्या काही ब्लॉग्समध्ये ते दिसेलच. तर प्रियंका विचारताय की तुम्ही पूर्ण ब्रेस्ट फिडिंग करता का बेबीला? तर हो. आफ्टर डिलेव्हरी स्ट्रेच मार्क आले का आणि ते कसे घालवायचे? मी इथे लिंक देते वरती, किंवा या अगोदरचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये मी दाखवलेले एक होम रेमेडी. सो ते मी लावलं होतं, त्यामुळे मला एकही स्ट्रेच मार्क्स आलेला नाहीये. रुपाली राऊत म्हणताय हाय ताई, मी तुझे डेली व्लॉग बघते, मला खूप आवडतेस आणि पिकू सुद्धा खूप आवडतो. माय क्वेश्चन इज तू तुझ्या स्किनची केअर कशी करते, होम रेमेडीज काय करते आणि हेअर केअर सुद्धा सांग. परत पिकूला कोणते ट्रीट वगैरे देते, त्याला खायला काय देते, प्लीज माझ्या कॉमेंटचा रिप्लाय दे. लव्ह फ्रॉम विदर्भ. तर स्किन केअर आणि हेअर केअर बद्दलचं म्हणाल ना तर त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल. आणि पिकूला खाण्याच्या गोष्टीमध्ये सध्या तरी आम्ही त्याला भात आणि चिकन, भात आणि दूध किंवा भात आणि दही अशा गोष्टी देतोय. जास्त तर आजकाल त्याला चिकन देण्यात येतं, कारण तो बाकी काही खातच नाहीये. आणि मग पेडिग्री वगैरे हे त्याचं एकदम ट्रीट नाही म्हणता येणार, पेडिग्री तो असं कधीतरी अधूनमधून खात राहतो, कारण त्याला ते काही जास्त आवडत नाही. त्याला जास्त चिकन आवडतं, त्याच्यामुळे आम्ही त्याला चिकन देतो. तर कोमल विचारतायत कोणत्या कुशीवर झोपावं म्हणजे बाळाची ग्रोथ चांगली होते? तर कोणत्याच कुशीवर झोपल्यानं ग्रोथ चांगली होते वगैरे असं आम्हाला काही डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळं मला ज्या कुशीवरती बरोबर वाटेल ना, म्हणजे कम्फर्टेबल वाटेल त्या कुशीवरती मी झोपायचे. आणि फक्त 7व्या-8व्या महिन्यापासून ना मी डाव्या कुशीवर झोपायला लागले होते. प्रियंका, तू फक्त ब्रेस्ट फीडिंग करते की टॉप फीड पण देतेस आणि तुझं मिल्क सप्लाय कसा आहे? मी फक्त ब्रेस्ट फीडिंग करते आणि आत्ता तरी माझा मिल्क सप्लाय छान आहे, त्याच्यामुळं मला असं बाहेरून दूध देण्याची काही गरज पडत नाही. अश्विनी, बेबीचा मंथ बाय मंथ रुटीन शेअर कर, म्हणजे मला खूप हेल्प होईल.
ओके, करेल नक्की. बेबीचा फेस रिव्हील कधी करणार हे मी तर आत्ताच सांगितलंय. बेबीचं वेट कमी झालं होतं का आफ्टर बर्थ आणि किती कमी झालं होतं? बर्थ नंतर बेबीचं वेट कमी झालं होतं आणि ते सगळ्याच बेबीचं होतं, म्हणजे ते कॉमन आहे. तर म्हणजे जेव्हा बेबी झालं तर तेव्हा 3 किलो वेट होतं तिचं आणि त्याच्यानंतर 300 ग्राम कमी झालं होतं, म्हणजे 10% कमी झालं होतं 7 दिवसानंतर. कावेरी बेबी नेम सेरेमनी कधी करणार? अजून काही ठरवलं नाहीये, पण ह्या 1 महिन्याभरात होऊन जाईल. जागृती विचारते नाव काय ठेवायचं आहे ताई? नाव पण फिक्स नाही झालं. सो जेव्हा नेम सेरेमनी असेल तर तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेलच की नाव काय ठेवलं ते. तर रुपाली राऊत विचारताय तू युट्यूबर आणखी कोणाचे व्लॉग बघते? फेवरेट मराठी युट्यूबर कोण? तर खरं तर ना तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल ती, आणि ती माझी सुद्धा फेवरेट आहे. फेवरेट म्हणजे मी काही रोज व्हिडिओ बघत नाही, पण मला आवडतात बघायला कधीतरी असं. तर हाऊस क्वीनला मी फॉलो करते, म्हणजे सबस्क्राईब केलेलं आहे. सो मी तिचे व्हिडिओ बघते. कारण सांगते का? कारण खूप साधे सरळ व्हिडिओज असतात, अजिबात कुठल्या गोष्टीमध्ये आव आणलेला नसतो. आणि जे काही तिनं स्वतःला इम्प्रूव्ह केलेलं आहे, म्हणजे सुरुवातीचे जर काही व्लॉग बघितले त्याच्यामध्ये आणि आत्ता, तर ते मला खूप जास्त आवडतं. त्याचबरोबर असं मला जर म्हणजे अगोदर मला व्हायचं की माझ्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाहीयेत, लोक मला बघत नाहीयेत, म्हणजे माझे व्लॉग्स चांगले होत नसतील का, तर असं जेव्हा वाटायचं ना मला की मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे का, म्हणजे ते लोकांना आवडेल, तर तेव्हा ना मी तिचे व्लॉग बघायचे. कारण त्याने मला खूप मोटिवेशन मिळायचं खरं तर, आणि त्यामुळे मी तिला फॉलो करते आणि मला ती आवडते. आणि दुसरं जर युट्यूबर म्हटलं तर प्रकाश दादा, कारण त्याचे शॉर्ट्स मला खूप जास्त आवडतात. त्याचं पण कारण सांगते. कारण जेव्हा प्रियांकाची डिलिव्हरी झाली ना, त्याच्यानंतर जे काही एखाद्या लेडीजच्या आयुष्यामध्ये ज्या काही फेज येतात किंवा त्या काय काय फेस करतात ना, त्याबद्दल प्रकाश दादा जे विचार मांडतो ना, ते मला खूप जास्त आवडतात. आणि एकदम असं बघा आत्ता काटा आले अंगावरती, आणि खरंच ते खूप जास्त रिअल असतात. त्याच्यामुळे मी त्याला एक फॉलो करते. त्याचे व्हिडिओ म्हणजे जे काही शॉर्ट्स असतात ना, ते मी आवर्जून बघते. त्यानंतर शिवानी म्हणते की बाळ दाखव ना, तर हो, मी लवकरच बाळाचा फेस रिव्हील करणार आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरच बेबी बघायला मिळणार आहे. सो जेव्हा बारसं असेल त्याच्या पहिले तर मी दाखवेल, आणि बारसाचं चालू आहे अजून एखाद्या महिन्यामध्ये वगैरे आपण करूयात असं ठरवलंय. सो लवकरच येईल. आणि आजकाल काय होणार माहितीये का, आता म्हणजे आई पण गावी गेली आहे, त्याच्यामुळे मग आता सध्या मी एकटी आहे, म्हणजे मॅनेज करायला. खरं तर ह्यांची मला तशी खूप मदत होते, पण घरामध्ये दुसरं म्हणजे तिसरं व्यक्ती कोणी नाहीये सपोर्टसाठी किंवा काय, त्याच्यामुळे थोडंसं व्लॉग सुद्धा ना अधूनमधून म्हणजे मी टाकण्याचा प्रयत्न तर करणारच आहे, पण थोडेसे डिले होऊ शकतात किंवा असं काय, तर ते सुद्धा प्लीज समजून घ्या. आणि बाकी आजचे एवढे प्रश्न होते, तर खूप पटापट उत्तर देण्याचे प्रयत्न केली आहेत, नाहीतर मग काय होतं खूप व्हिडिओ मोठा होतो आणि मग सारखं सारखं 2 पार्ट जरी म्हटलं तरी मग तुम्हाला बघायला तेवढा इंटरेस्ट नाही येणार, कारण बोर वाटतं. तुम्हाला नवीन नवीन काहीतरी बघायचं असतं आणि मला सुद्धा नवीन नवीन गोष्टी दाखवायला आवडतात. त्याच्यामुळे मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. अजून काही प्रश्न जर बाकी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर डेली म्हणजे नेहमी माझे व्हिडिओ जर बघत राहिलात ना, तर तुम्हाला असे प्रश्न येणार नाहीत, कारण भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी व्लॉग्समध्ये देत असते. सो तुम्ही जर माझे व्लॉग स्किप न करता पाहिलेत तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.